आज महायुती सरकारने जे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणलेली होती, त्या योजनेच्या मार्फत जे आमिष दाखवलं गेलं होतं की आम्ही 3000 रुपये महिना करू, पण ते आमिष न बाळगता आज महिलांनी आम्हाला कळून दिलेलं आहे की आपल्याला सगळी बहीणच बरी, किती लाडकीच बरी, सावत्र नको, म्हणून या आमिषाने कोणीच त्यांना बळी पडलेलं नाही। आणि आज मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये एवढंही दिसून आलंय की लाडकी बहीणच्या योजनेने महिलांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला। या प्रतिसादामार्फत आज मुक्ताईनगर मध्ये चंद्रकांत पाटील यांचा विजय झाला। या विजयामागे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचा खूप खूप मोठा पाठिंबावर आहे। आणि आज मुक्ताईनगर मध्ये आम्ही जो आनंद बघत आहे त्या आनंदाला खूप खूप आम्ही ऋणी म्हणून आज मुक्ताईनगर मध्ये आमदार म्हणून चंद्रकांत पाटील यांची निवड झाली, त्याबद्दल आम्ही खूप महिला खूप त्यांचा आनंद व्यक्त करत आहे। जय महाराष्ट्र। चंद्रकांत पिंबाजी पाटील निवडून आल्याबद्दल आम्हा लाडक्या बहिणींना सर्वांना खूप खूप आनंद झाला आहे आणि एवढा आनंद झाला आहे की व्यक्त करताना शब्दही सापडत नाहीये। चंद्रकांत भाऊ आमचे आमदार डबल याचं मूळ हेच आहे की आमच्या चंद्रकांत भाऊनं लय कर्तव्य करून सोडलाय। 2 वर्ष कोरोनामध्ये आमचा चंद्रकांत भाऊ नुसता पाहिजे उभा राहिला लोकांच्या। त्यानं कोरोनामध्ये लोकांनी साथ दिली, त्यानं जीवाकडे पाहिलं नाही, त्यानं घरी परिवाराकडे पाहिलं नाही। त्याचा पोरगा एवढा अपंग असेल तर असं पाहिलं की आपल्या जीवाचं काही होईल, पण ते सुद्धा पाहिलं नाही, पण त्यानं लोकांनी साथ दिली, लोकांच्या नुसताबाजीची उभा राहिला, लोकांनी उठून उभं केलं। जे गावात जे लोक कोंडा येते गाड्यामध्ये तर त्याने गाडीमध्ये अन्न शिजवून गाड्या फिरवल्या, लोकांनी खाऊ घातलं, लोकांनी त्यांनी उभं केलं। 2 वर्ष त्यांनी एवढं कर्तव्य करून सोडलं की हे कोणीच करू शकणार नाही, कोण 15 वर्ष 30 वर्ष बी करणार नाही। तिथलं भाऊनं 4 वर्षात 3 वर्षात करून सोडलं। हे भाऊचा विकास आहे, हा भाऊचा विकास आहे। भाऊचं जे कर्तव्य आहे ते विकासच्या नाही झालं, हे काही कोणाच्या याने झाले नाही। काही लाडक्या बहिणींचा भाऊंना खूप मोठा फायदा झाला आहे आणि त्यांनी गोरगरिबांकरता अर्ध्या रात्री खूप मदत केली आहे। तर लाडक्या बहिणींना त्यांना विजयी करून दिला आहे हा, आणि सर्व लाडक्या बहिणींनी दाखवून दिला आहे की लाडक्या बहिणी आमदार चंद्रकांत भाऊ यांच्या पाठीशी आहे। प्रतिस्पर्धेकडून महिलांना 3000 रुपये आम्ही दाखवलं होतं, पण तरी महिलांनी दाखवून दिलं की शिंदे सरकार हे विजयी होणार, चांगल्या मतांनी बहुमतांनी विजयी होणार। आम्हाला हा आनंदाचा क्षण आहे। आमचे भाऊ भरपूर मतांनी निवडून आल्याबद्दल आम्हाला आनंदाचा हा क्षण आहे। आणि लाडक्या बहिणीची जो योजना मिळाली आमच्या महिलांना, त्याच्यामध्ये आमचे भाऊ निवडून आले, याच्यासाठी आम्हाला आनंद आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही महिलांना आम्ही दाखवण्यात आलं की आम्हाला मतदान करा, आम्ही 3000 रुपये महिना तुम्हाला देऊ, पण आमच्या महिलांनी एकच हे केलं की आमच्या भाऊसाठी आम्ही सदैव राहणार आणि आमची शिवसेना शिंदे गटांची असल्याने सत्य बोलणारे आहे। आम्ही आता त्यांना पुढचं मार्गदर्शन व्यवस्थित करणार आहे महिलांसाठी, हा आम्ही आनंद व्यक्त करतो। आम्हाला अभिमान आहे, भाऊ आले, आताचं सरकार जे आलं आहे ते चांगल्याच प्रकारनं आलं आहे। आम्हाला 3000ची गरज नव्हती, आम्हाला 1500 रुपयाचीच गरज होती, पण भाऊनं 2100 रुपये केले, तर आम्ही त्याच्याबद्दल अभिनंदन असे करताय। म्हटलं आमच्या बोधवड तालुक्यामध्ये 15 दिवस नळ येत नव्हते, भाऊ आले त्यापासून आम्हाला इतका आनंद झाला की आम्हाला घंटा घेऊन बाहेर पाण्याला पडावं लागत नाही। त्याच्यासाठी आम्हाला 8 दिवसात नळ येतात, पाणी वाया जाते, आम्हाला भरपूर शांतता आहे आणि महिलांना थोडा आराम बी भेटला। आणि जे भाऊनं सुविधा काढली महिलाची, अर्ध तिकीट हे तिकीट, आमच्याकडे जास्त म्हणजे पैसे नव्हते, आम्ही जास्त फिरत नव्हते, पण भाऊनं जी सुविधा काढली त्याच्याबद्दल आम्ही इतकं आनंदात आहे। आणि आम्हाला कुठे बी जायला अर्ध तिकीट आहे, पैसे मिळतात, आम्हाला काहीच आहे नाही, महिलांना सर्व आनंदात आहे। आम्ही आमच्या आमदार भाऊ साहेबांच्या याच्यात इतले खुश आहे की आम्हाला हेच आमदार पाहिजे होते पुन्हा। आम्ही ना घोषणा पण जितले दिवस फिरले तिथल्या दिवस आम्ही बी फिरले, आम्हाला आमचा भाऊच लाडका भाऊच आणायचा होता, याच्यामुळे आम्ही लय खुश आहे। आम्हाला दुसरं काहीच नाही पाहिजे, फक्त आमचे आमदार भाऊ पाहिजे। आमदार चंद्रकांत पाटील हे गोरगरिबाचे काम करतात। कोणी माणूस आला त्यांच्या जवळ तरी ते जात भेद काहीच विचारत नाही। ज्यांचे कोणतेही प्रॉब्लेम असले या दुःख असले तरी ते धावून गरिबाच्या मदतीला धावून येतात। म्हणून आम्ही आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मागे उभे आहोत।